जे जे होईल ते ते पाहावे. अरे बापरे, या अवस्थेमध्ये माझ्या तोंडून तुकारामाची ओवी बहुधा माझी उतरायला लागलेली आहे. चला चला इंद्रनील राजे शिर्के, चला. बास झाला. माकड चेष्टा पुरी झाल्या. आपण कुणासमोर आणि काय बोलतायचं भान आहे का तुम्हाला? भान आपलं सुटतंय रणवीर राजे शिर्के. लहानपणापासून रडीचा डाव खेळायची ही जी सवय चार समजुतीच्या गोष्टी बोला. घेऊन जा याला माझ्या समोरून. आमच्या समोर उभं राहायची लायकी नाही याची. डोकं ठिकाणावर असेल आणि शुद्धीवर असाल तेव्हा तोंड वर करून बोला आमच्याशी. गेट आउट. वाह वाह संपत्ती सम्राट, क्या बात है. घमेंड आवडली आपल्याला तुमची, पण जरा घमेंड बाजूला ठेवा आणि स्वतःची लायकी ओळखा. खोटेपणाचा मुखवटा उतरवा. जेव्हा खरं ऐकण्याची आणि खरं बोलण्याची तयारी असेल तेव्हा हाक मारा आम्हाला. खूप गप्पा मारू आपण. खोटं वागणं खूप सोपं असतं सम्राट, खरं वागायला धैर्य लागतं. बघा जमतंय का? भावाचं नातं आड येतं म्हणून, नाही तर जीभ छाटली असती तुमची. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना दुःख नाना विकारी. घाबरले आमचे संपत्ती सम्राट, घाबरले. नील भैया, सुधारायला हवं त्यांनी. फार चिडचिड करायला लागले त्यांनी. त्रास होईल त्यांनाच. नील भैया तुम्ही वरती चला. तुम्ही आपल्या रूम मध्ये चला. चला. पेल्यात माझ्या 2 थेंब उरलेले, प्रत्येक घोटात आयुष्य झुरलेले. कशी मांडू मी कैफियत उन्हाची, ऊनही आता अंधारात विरलेले. ऊनही आता अंधारात विरलेले. सुचत गेली रोज गीते, मी मला सुचलो सुचलोच नाही. जगत मी आलो असा की जसा जगलोच नाही, एकदा तुटलो असा. नील भैया, की नील भैया, नील भैया, तुम्ही या अवस्थेत आम्हाला भेटाल याची आम्ही खरंच कल्पना केली नव्हती. काय अवस्था करून घेतली स्वतःची. अरे विक्रम, आय एम सॉरी. त्या संपत्ती सम्राटांबरोबरच्या प्रेमसंवादात तुझ्याशी बोलायचं राहूनच गेलं. खूप बोलायचं रे बाळा, खूप. बट फायनली यू हॅव कम बॅक. दिस कॉल्स फॉर अ सेलिब्रेशन. येस, we have to celebrate. I'll just भैया just भैया, yes भैया, बात झालं भैया.
सर आम्हाला आधी भैया साहेब, तुम्ही असं वागाल असं वाटलं नव्हतं. नील भैयाच्या या अवस्थेला तुम्हीच जबाबदार आहात. ते स्वतःच जबाबदार आहेत त्यांच्या अवस्थेला. एखादा माणूस जेव्हा शरीराने आजारी असतो ना भैया साहेब, तेव्हा औषधं त्याला बरी करतात. तो जर मनाने आजारी असेल आणि जगण्याला हरला असेल तर त्याला गरज असते सहानुभूतीची, आपलेपणाची. आणि तुम्ही काय दिलं त्याला? तिरस्कार, अपमान. नील भैयांची ही अशी अवस्था आहे, तुम्ही मला का नाही कळवलं भैया साहेब? तुम्ही चूक केलीत भैया साहेब, खूप मोठी चूक केली. म्हणजे त्यांच्या अवस्थेला आम्ही जबाबदार आहोत? भैया साहेब, मी जे आता माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलंय ते काय होतं? आणि तुम्ही जर त्यांच्याशी असेच वागला असाल ना तर त्यांच्या या अवस्थेला तुम्हीच जबाबदार आहात. तुम्ही भावाप्रमाणे नाही, एखाद्या वैराप्रमाणे वागलात नील भैयाची. स्वतःच्या घराची मान मर्यादा सांभाळण्याच्या नादात आपल्या भावाकडे तुम्ही इतकं दुर्लक्ष केलं, इतका तिरस्कार केलात त्याचा, की त्यांना आता आपल्या घराबद्दल आपलेपणा वाटतच नाही. तुम्हाला शत्रू समजतात ते स्वतःचा. ते आम्हाला शत्रू समजत असतील तर समजू द्या, त्यांची मर्जी. जर त्यांना वाटत असेल की त्यांच्या या अवस्थेला आम्ही कारणीभूत आहोत तर ठीक आहे, आय डोंट केअर. पण जाऊन सांगा त्यांना, पुन्हा असे धडपडत जर आमच्या समोर आले तर तंगड्या तोडून हातात देऊ. आणि नशेत जर असा एक एक दिवस काढायचा असेल ना तर स्वतःच्या हाताने विष देऊ त्यांना. येस आदित्य, आय मीन इट. आयुष्य असं कवडीमोल करण्याऐवजी स्वतःला फासावर लटकवून घ्यायला पाहिजे होतं त्याने. आम्ही समजलो असतो आम्ही 3 नाही 2 भाऊ आहोत. भैया साहेब, तुम्हाला नील भैयांची परिस्थिती माहिती आहे ना? तुम्ही त्यांना प्रेमाने का नाही समजवत? प्रेम 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 या एका शब्दानं उद्ध्वस्त केलंय त्यांना. आय हेट दिस वर्ड अँड आय हेट हिम टू.
hate him. I hate him. काही बोलतात कसं शक्य आहे? तुम्ही ते सोडा. बे दुणे 4 बे त्रिक 8. अहो बाई, तुमच्या शाळेत चुकीचं शिकवतायत. बेत्रिक 8 नाही, बेत्रिक 6. आमच्या शाळेत ना बेत्रिक 8च आहेत. कमाल आहे, मला कसं माहित नाही. त्यासाठी ना शाळेत जावं लागतं. हो, विसरलोच होतो मी. तू कुठल्या शाळेत जातेस? काय झालं बेटा? अशी गप्प का झालीस? काय नाव तुझ्या शाळेचं? आजोबा, मी ना शाळेत जात नाही. एवढी शाळेत चांगली शिकवणारी बाई शाळेत जात नाही. नाव काय तुझं? चंदा. चंदा म्हणजे चंद्र. छान नाव आहे. आजोबा, तुम्हाला सगळं कसं कळतं? अगं, सगळं कुठं कळतं? आता हे बघ, तू शाळेत जात नाहीस हे कुठं कळलं मला? आजोबा, मला आई शाळेत नाही पाठवत. तुझी आई कुठे आहे? मला तुझ्या आईला भेटायचं आहे. आमचं घर जवळच आहे, पण तुम्ही नका येऊ. मी शाळेत जाते म्हटलं तर आई मला मारते. तसंच तुम्हाला पण मारणार. कसं मारतील? अगं नाही मारणार. ते तुझ्यासारखे चुकीचे पाडे थोडे शिकवतात. चल. आजोबा, 1 मिनिट हा. तुम्ही म्हणा. बे एके बे बे दुणे 4 बे त्रिक 8 बे एके बे. कार्टीला सांगितलं चंदे, ए चंदे, तर जाऊ नको म्हणून सांगितलं होतं. चंदे, कुठं गेली होतीस ग हिंडगायला? तुला सांगितलं होतं ना कुठं जाऊ नको म्हणून. तर खेळायला गेलीस ना, तंगड तोडून हातात येईन बघ तुझं. तुम्ही कोण? मी DV देशमुख, हे PK दसरे आणि हे MG जोशी. बर, आम्ही खास चंदासाठी तुम्हाला भेटायला आलो. ह्या पोरीने ना अगदी नकोसा जीव करून सोडलाय. तिचं काही चुकलंय? नाही नाही, अहो चंदाचं तर काहीच चुकलं नाही. चुकत असतं ते आपल्या मोठ्या माणसांचंच. मी नाही समजले. हे रोपटं खूप सुरेख आहे नाही? वय वय, मी धुणं भांड करायला जाते ना, त्यांच्याच गार्डन मधून तोडून आणले ते रोपट. ते लावले आणून. असं होय. मग तुम्ही बाहेर जाताना चंदाला जसं घरी बसवता तसं हे रोपटं चोरीला जाऊ नये म्हणून घरात ठेवत असाल नाही? अहो, त्या झाडाला ऊन वार पाहिजे, नाही तर सुकून जाईल ना. वा तम्या अडाण्यानी तुम्हाला सांगायचं का? मलाही तेच म्हणायचंय. कुंडीतलं फूल आणि पोटचं मूल यात फरक करू नका. दोघांच्याही गरजा सारख्याच आहेत. योग्य वेळी चंदाला जर शाळेत नाही घातलं तर ती सुद्धा कोमेजून जाईल आणि मग तिचं आयुष्य तुमच्यासारखंच धुणी भांडी करण्यात जाईल. अहो, ते समजा ठीक आहे, तांब्याभर पाणी टाकून रोपटं जगवता येतं. पोरीला शिकवायचं म्हणजे पैसा खर्च होतो ना. व नाही, मला वाटतं फक्त शिकण्याची आणि शिकवण्याची इच्छा लागते. चंदाची इच्छा मी पाहिली आणि तुमची इच्छा तुमच्या बोलण्यातून मला जाणवली. काही काळजी करू नका. उद्यापासून चंदा राजे शिर्के विद्यालयाची विद्यार्थिनी असेल. खर्चाचं मी बघून घेईन. लय उपकार झाले साहेब. असले असेल.
आजोबा हा वेत्रिक 8 नाही वेत्रिक 6. वा वा वा. मध्यान रात्री पाऊस माझ्या मिठीत ओला, गाभुळलेली रात्र आणि चंद्र लाजलेला. असंच तहानलेलं राहावं लागणार बहुतेक. नील भैया, बरं झालं वेळेवर आलास, नाही तर मला वाटलं तू सुद्धा पावसासारखा आम्हाला. वरदार सर, या घरात कोणी नील भैयानं दारू सकला असतील ते घेऊन चालते माहित ना. विक्रम, ए खंडू, अरे विक्रम, काय चाललंय तुमचं? सकाळ सकाळ दारू? नाही का? नील भैया, ज्या गोष्टींनी मनावर फक्त जखमाच होतात त्या गोष्टी कशाला कुरवाळत बसायच्या? ही एका शेवटाची सुरुवात आहे विक्रम. जाऊ दे, तुला नाही कळणार. आम्हाला सगळं समजतंय, आम्हाला सगळं समजतंय नील भैया, आणि म्हणूनच यापुढे आम्ही तुम्हाला दारू पिऊ देणार नाही. अरे तीच नसेल तर जगायचं कशासाठी? नील भैया, तुमची काळजी वाटते आम्हाला, म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय ना. माहिती रे, आम्हाला माहितीये या घरात फक्त तुलाच काळजी आहे. तुझ्या डोळ्यात दिसतेय ती मला. रात्रभर झोपला नाहीयेस ना? तुम्हाला या अवस्थेत बघून आम्हाला झोप कशी येईल नील भैया? वाईट एवढंच वाटतंय की आमच्यापेक्षा सुद्धा जास्त तुम्हाला दारू जवळची वाटते. अरे नाही रे, तसं नाही. नील भैया, या एका बाईने तुमचा विश्वासघात केला म्हणून तुम्ही स्वतःचं आयुष्य का बरबाद करताय? ती हरामखोर तिकडे राहत असेल मजेत. विक्रम, नको, तिच्याबद्दल वाईट नको बोलूस. माणसं वाईट नसतात रे. विक्रम, तुला आठवतंय तू पहिल्यांदा ड्रिंक घेतलं होतंस परदेशात जाण्यापूर्वी, ते माझ्या बरोबर. सो कम ऑन, तू आता परत आलायस, लेट सेलिब्रेट यार, कम ऑन. घेतलं होतं भैया. परदेशात जायच्या आधी मी तुमच्या बरोबरच ड्रिंक घेतलं होतं, पण ते तुम्ही आमचे मोठे भाऊ होता म्हणून. पण आता माझ्या एका दारूच्या आहारी गेलेल्या भावाबरोबर ड्रिंक घेणं मला कदापि मान्य होणार नाही, कदापि नाही. आणि म्हणूनच यापुढे आम्ही तुम्हाला दारूला स्पर्शही करू देणार नाही. आणि जर यापुढे तुम्ही दारू प्याला तर आमची तुम्हाला. विक्रम